आजचा आपला विषय RTIमधील मोठा खुलासा. सॅनिटरी डिप्लोमा धारकांसाठी MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, संपूर्ण RTI विश्लेषण. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आज एक प्रश्न आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना नेमक्या कोणत्या पदांसाठी पात्रता आहे? सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. कोणी म्हणतं MPW, कोणी म्हणतं हेल्थ इन्स्पेक्टर, कोणी म्हणतं हेल्थ सुपरवायझर. पण आज आपण कोणाच्याही मतांवर चर्चा करणार नाही. मित्रांनो, आज आपण आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी माहितीचा अधिकार RTI अंतर्गत दिलेल्या अधिकृत उत्तराचा अभ्यास करणार आहोत. या उत्तरामध्ये सॅनिटरी डिप्लोमा धारक उमेदवारांबाबत महत्त्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. मात्र अंतिम पात्रता आणि भरतीचे नियम हे शासनाचे अधिकृत जाहिराती GR किंवा भरती नियमानुसारच लागू होतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण संपूर्ण पत्र ओळीनुसार समजून घेणार आहोत. हे आहे ऑफिशियल RTI लेटर. सर्वप्रथम RTI म्हणजे काय ते समजून घेऊ. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005. या कायद्यामुळे कोणत्याही नागरिक सरकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या नोंदणीची माहिती मागू शकतो. सरकारी कार्यालयात त्या नोंदणीनुसार लेखी उत्तर देते. म्हणजे RTI नवीन नियम बनवत नाही, तर आधीपासूनच उपलब्ध असलेली माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतो. हे पत्र महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या हेड लेटरवर आहे. यामध्ये जावक क्रमांक, दिनांक, ईमेल ID आणि सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याची स्वाक्षरी दिसते. यावरून स्पष्ट होते की RTI अर्जाला दिलेले अधिकृत उत्तर आहे. आता पत्रातील विषय पाहू. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत खाली अर्ज क्रमांक आणि अर्जाची तारीख दिलेली आहे. म्हणजे हे उत्तर एका विशिष्ट RTI अर्जाच्या संदर्भात दिलेले आहे. आता या पत्रातील मुख्य मुद्दा पाहू. कार्यालयाने लिहिले आहे की अर्जातील मुद्दा क्रमांक 1 संदर्भात माहिती देण्यात येत आहे. यानंतर पत्रात नमूद केले आहे की सॅनिटरी डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी खालील पदांचा उल्लेख आहे: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW. मित्रांनो, हा या पत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यानंतर पत्रात लिहिले आहे की मुद्दा क्रमांक 2 ते 4 संदर्भातील माहिती कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नसल्यामुळे देता येत नाही. याचा अर्थ एवढाच की त्या मुद्द्यांबाबत संबंधित कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नव्हती. तर मित्रांनो, आज आपण RTIमधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा समजून घेतला. या पत्रात काय लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याकडे कसं पाहावं हे आपण पाहिलं. जर तुम्हाला अशाच प्रकारे अधिकृत पत्रे, GR, जाहिराती आणि भरती नियमांचे सविस्तर विश्लेषण हवे असेल तर MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू.